हॅलो, मी अश्विन स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर 2024मध्ये तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगला अजिबात इग्नोर करू नका. एक, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. दुसरं, कस्टमर्सकडं इतके ऑप्शन्स आहेत की तुमची एक चूक किंवा तुम्ही जर कस्टमरपर्यंत नाही पोहोचला तर ते डेफिनेटली दुसरा कोणतरी तो कस्टमर ॲक्वायर करणार आहे. त्याच्यामुळं ऑनलाईन मार्केटिंगला तुम्ही अजिबात इग्नोर करू नका. मी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव अश्विन आहे. मी एक सोशल मीडिया आणि एक छोटीशी आय टी कंपनी चालवतो की ज्याच्यामध्ये मी सोशल मीडिया एजन्सीमध्ये मी ब्रँड्सचं सोशल मीडिया टोटल मॅनेज करतो. जसे की त्यांना लीड्स मिळवून देणे, त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर क्रिएटिव्स पोस्ट करणे, लोकांशी इंगेजमेंट वाढवणे त्या ब्रँडची पर्टिक्युलर. तर हे सगळं माझं काम आहे. आणि आय टीशी रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये ई कॉमर्स ॲप्लिकेशन आहे, ई कॉमर्स वेबसाईट आहे, वेबसाईट डेव्हलपमेंट आहे, वेब ॲप्लिकेशन आहे आणि थोड्याफार फरकानं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे. आणि आता सध्या मी माझे काही प्रोडक्टसुद्धा त्याच्यामध्ये लॉन्च करतो. जसं की एक एज्युकेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड मी आता एक प्रोजेक्टसुद्धा हातात घेतलेला आहे. तो लवकरच लाईव्ह होईल. ठीक आहे. तर आता येऊया परत या फेसबुक कोर्सकडं. जसं की तुम्हाला मी सांगितलं, मी एक सोशल मीडिया एजन्सी चालवतो. त्याच्यामध्ये रोज माझं क्लायंटशी बोलणं होतं, नवीन पोटेन्शियल कस्टमरशी बोलणं होतं. तेव्हा असं दिसून येतं की त्यांना लीड्स मिळवणं खूप अवघड जाते आणि त्यांना ऑनलाईन मार्केटिंग करणं खूप अवघड जाते. तर जर त्यांना लीड्स नाही मिळाल्या, जर त्यांनी ऑनलाईन मार्केटिंग नाही केलं, जर ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतील, त्यांना ते जमलं नाही, तर त्यांना लीड्स मिळणार नाहीत, त्यांना कस्टमर मिळणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ एक जागी येऊन थांबेल. तर मी हा कोर्स अशा कोर्समुळे किंवा हा व्हिडिओ बनवूया. व्हिडिओ बघितल्यानंतर मी ॲश्युरिटी देतो की तुम्ही एक बिगिनर लेवलला येऊन तुम्ही तुमच्या ॲड्स जनरेट करू शकता फेसबुकवर आणि त्याच्यामुळे तुम्हाला लीड्स मिळतील. आणि ह्याच्यात मी ॲश्युरिटी लिहून द्यायला तयार की तुम्हाला लीड्स मिळणार म्हणजे मिळणार. अगदी लाखात 10 लाखात एखादी केस होईल की लीड मिळणार नाही. पण डेफिनेट आहे की ही जी मी जे हा व्हिडिओमध्ये जी प्रोसेस सांगितली आहे त्या प्रोसेसनुसार जर तुम्ही गेला तर डेफिनेटली तुम्हाला लीड्स मिळतील. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची ह्याच्यामध्ये संधी मिळेल आणि त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं बिझनेसचं ग्रोथ करू शकता. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, मधूनच चालू करू नका. मी अजिबात फापट पसारा याच्यात सांगितलेलं नाही आहे. टू द पॉईंट सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं जायचं. त्यामुळे झिरोपासून ते एंडपर्यंत बघा. थोडंसं स्पीड वाढवून बघितला तरी चालेल, पण त्यात पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ठीक आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्च करा फेसबुक ॲड्स मॅनेजर. मग तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि इथून लॉग इन विथ फेसबुक करा. आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. तर असा इंटरफेस येतो आतमध्ये. ठीक आहे. हे आता मी आतापर्यंत चालवलेल्या ऍड्स आहेत या. ठीक आहे. तर कुठेही न बघता तुम्ही फक्त इथं जे ठीक आहे, आत गेल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस येतोय आणि इथं जे क्रिएट बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. बाकी कुठेही बघू नका. सो क्रिएट वर क्लिक करा. इथं डायरेक्टली तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस मिळेल. आता इथं त्यांनी दिलेलं आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आता अवेअरनेस म्हणजे काय की तर तुमच्या ब्रँडबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आहे. तर त्याला अवेअरनेस म्हणतात, ब्रँड अवेअरनेस. ठीक आहे. तसं करायचं असेल तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता. ट्रॅफिक म्हणजे तुमची वेबसाईट जर असेल किंवा तुमचं एखादं लँडिंग पेज असेल किंवा तुमचं फेसबुक अकाउंट किंवा काहीही पेज असेल, त्याच्यावर जर तुम्हाला ट्रॅफिक शिफ्ट करायचं आहे, तर तुम्ही हे ट्रॅफिक चेक करू शकता. सॉरी, ट्रॅफिक क्लिक करू शकता. नेक्स्ट आहे एंगेजमेंट. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एंगेजमेंट हवे, मेसेजेस हवेत, कॉन्टॅक्ट्स हवेत, तुम्हाला पोटेन्शियल कस्टमर्सनी कॉन्टॅक्ट करावा असं वाटतंय, तर तुम्ही एंगेजमेंट करा. लीड्स, डेफिनेटली लीड्स हा महत्वाचा आहे. बऱ्यापैकी लोकांना तेच हवं असतं, लीड्स. आणि ऍप प्रमोशन वगैरे बाकीचं. आणि हे सेल्स वगैरे. तर तुम्ही काय करा, लीड्सवर क्लिक करा. तर तुम्हाला लीड्स हवे असतील तर लीड्सवर क्लिक करा. जर तुम्हाला अवेअरनेस हवं असेल तर अवेअरनेसवर करा. ट्रॅफिक, मॅक्सिमम ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर, लँडिंग पेजवर असेल तर ट्रॅफिकला करा. तर आपण लीड्सला करूया. जनरली लीड्स लोक प्रेफर करतात, तर लीड्सला क्रिएट करूया. सॉरी, लीड्सला टिक करून आपण आत जाऊया. पुढचा इंटरफेस जेव्हा तुम्ही लीड्सला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा, सॉरी माझं इंटरनेट कनेक्शन थोडंसं वीक झालंय. ओके. ओके, तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुम्हाला. कंटिन्यू करा. बाकी कुठेही लक्ष घालायची गरज नाही. ते सगळं मॅन्युअल आणि त्यांचं जे टेलर्ड फॉर्मॅटमध्ये असतं ते विचारतात. आपण टेलर फॉर्मॅटमध्ये जाऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं फर्स्ट नेम. नेम मध्ये तुम्ही तुमच्या
कॅम्पेनचं नेम देऊ शकता. जसं की तुमचा बिझनेस समजा एबीसी फूड्स, तर एबीसी फूड्स ॲड नंबर 1 असं तुम्ही नाव देऊ शकता. ठीक आहे. नाव दिल्यानंतर खाली गेल्यानंतर सगळं इग्नोर करा. हे ए-बी टेस्ट वगैरे हे आता काही याची आवश्यकता नाहीये. आता महत्वाचं आहे ते इथं कन्व्हर्सेशन्स. तुम्हाला लीड्स कशाच्या थ्रू पाहिजेत? म्हणजे तुमचा काहीतरी फॉर्म तुम्ही क्रिएट करणार आहे किंवा मेसेंजर थ्रू हवे आहेत किंवा कॉल्स थ्रू हवे आहेत किंवा Instagram थ्रू. तर युजुअली मेसेंजर हे जनरली प्रेफर करतो मी पण. सो मी माझ्या क्लायंटसाठी पण मेसेंजरच प्रेफर करतो. सो मेसेंजर करूया. ठीक आहे. आता ऑलरेडी इथं माझ्या क्लायंट्सचे काही पेजेस आहेत. ठीक आहे. तर त्यातलं मी तुम्हाला एखादी घेऊन दाखवतो. समजा एक मिनिट हं. अं, ठीक आहे. एखादा माझ्याच क्लायंटचा आपण घेऊया. ओके. असू दे. ती GDL अकॅडमी असू दे. ते माझे क्लायंट आहेत. पुण्यामध्ये खूप मोठे क्लासेस आहेत. ते कॅटचे, GMAT, GREचे वगैरे ते क्लासेस घेतात. ठीक आहे. नेक्स्ट. इथं तुम्ही तुमचं पेज येतच म्हणजे इथं तुमचं ऍडमिन ज्या पेजचं तुम्ही ऍडमिन असाल किंवा ज्या पेज तुम्हाला करायचं असेल तर ते पेज इथं येतं आणि मग तुम्ही ते पेज सिलेक्ट करा कुठल्या पेज जसं की हे मी पर्सनल दाखवतो इथं माझे एवढे पेज येतं याच्यासाठी मी कुठल्यासाठी पण इथं ऍड करू शकतो तर आता आपण ह्या GDL साठीचं जे कालच मी ऍड केली होती त्याचं येत आहे तर ते आपण तसंच ठेवूया. आता नेक्स्ट खाली आहे ते महत्वाचं आहे डेली बजेट. डेली बजेट इज इम्पॉर्टंट. आता यांनी इथं दिलेलं असतं 800 पण 800 पर डे म्हणजे खूप झालं. तर आपण इथं काय करू मी स्पेसिफिक ₹200 जनरली ₹200 पर डे ठीक आहे. ₹100 पण करू शकता पण त्यात एवढं काही लीड्स येणार नाहीत. तर आपण ₹200 ठेवूया. स्टार्ट डेट टाकूया समजा आजची डेट टाकूया आज 25 जून आज मी शूट करतोय तर 25 जून टायमिंग तुम्ही कितीही ठेवा याच्यात म्हणजे तुम्ही टायमिंग चेंज करू शकता 4 करू शकता 5 करू शकता काही करू शकता टायमिंगचा काही प्रश्न नाही तुम्ही कितीही वाजताचं टायमिंग ठेवू शकता PM. आता एंड डेट एक सेट करूया. युजुअली माझं काय म्हणणं असतं की एक 5 दिवसाची आपण ऍड बूस्ट करू शकतो ₹200 ना 5 दिवस म्हणजे ₹1000 की जेणेकरून त्यात चांगले लीड्स मिळतात म्हणजे ₹1000 जर आपण खर्च केला तर जास्तीत जास्त एक माझ्या मते त्यांनी दिलेलं असतं इथं दाखवतो मी तुम्हाला 25 एक लीड आल्या पाहिजे. असो आपण पुढे जाऊ 30 तारखेपर्यंतची ऍड बूस्ट करूया टायमिंग तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता तर मी डिफॉल्ट टायमिंग सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. इकडं तुम्हाला आता दिसेल या भागामध्ये एस्टिमेटेड डेली रिझल्ट्स. ठीक आहे. ते आता खाली जसं आपण शिफ्ट होऊ तसं दिसेल. आता हे बाकी सगळं इग्नोर करा. बजेट शेड्यूलिंग, ऍड शेड्यूलिंग ह्याची आता ऍब्सोल्युटली काही गरज नाहीये. ठीक आहे. कडे येऊया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता हे लोकेशन्स आहे. आता हे इंडियात असंच राहते. हे इथे इंडियाच्या इथे चेंज करू नका. समजा तुम्हाला भारताबाहेर ऍड करायचं असेल तर तुम्ही ते इंडिया चेंज करा. अदरवाईज इंडिया राहू दे. इंडिया इन्क्लुड्स आता आपण लोकेशन सर्च करूया. समजा मी पुण्यात मला ऍड करायचे. तर इथं पुणे महाराष्ट्र म्हणून येईल ते. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की 25 मैल पर्यंत ठीक आहे 25 मैल पर्यंत डिफॉल्ट आहे की एवढ्या रेडियस मध्ये तुमची ऍड दाखवली ही तुम्ही कमी जास्त करू शकता 10 करू शकता किंवा मॅक्सिमम 50 करू शकता तर डिफॉल्ट जे आहे ते आपण 25 ठेवूया ठीक आहे आणि पुढे जाऊया पुणे मी सिलेक्ट केलेला तर नेक्स्ट लोकेशन मी सिलेक्ट करतो मुंबई ठीक आहे तर मुंबई महाराष्ट्र आहे. मी माझं लोकल लोकेशन सिलेक्ट करतो सांगली जसं की याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हवे ती लोकेशन सिलेक्ट करू शकता आणि आता इथं एंड रिझल्ट सॉरी एस्टिमेटेड डेली रिझल्ट चेंज झालेले आहेत मगाशी जास्त होते कारण आपलं ऍड बजेट जास्त होतं आता आपण कमी केलेलं आहे त्यामुळे इथं साधारणपणे रीच त्यांनी एस्टिमेटेड डेली दाखवलंय की 13,000 ते 40,000 39,000 पर्यंत पोहोचता येतं तर आता नेक्स्ट आहे ते एज एज मिनिमम 18 असतं मॅक्सिमम 65 प्लस असतं तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कॅटेगरीनुसार एज इथे चेंज करू शकता ठीक आहे इथे एज तुमच्या बिझनेसच्या ह्याच्यानुसार ऑल जेंडर्स राहू दे जर स्पेसिफिक वुमन्स असेल तर इथे जेंडर तुम्ही एडिट करून चेंज करू शकता मेन वुमेन ठीक आहे आता हे डेमोग्राफिक ठीक आहे हे इथं हे आता इथं त्यांनी दिलेलं आहे डेमोग्राफिक्स इंटरेस्ट आणि बिहेवियर समजा तुमचा बिझनेस रिलेटेड टू फॅशन असेल तर तुम्ही इथं फॅशन असं टाकू शकता ठीक आहे तिथं लगेच येईल फॅशन फॅशन मॅगझिन फॅशन फोटोग्राफी यातलं कुठलंही तुम्ही सिलेक्ट करा समजा तुमचा बिझनेस असेल फूडच्या रिलेटेड तर तुम्ही फूड असं सिलेक्ट केलं की तिथं खाली त्याचे ऑप्शन्स यायला चालू होतात हे इथं घातले तरी चालतील नाही घातले तरी चालतील पण घातले तर खूप जास्त चांगलं त्यामुळे आपण इथं तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तुम्ही इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे काय की लोकांना तुम्हाला ज्या तुमचं जे फील्ड आहे त्याच्यात कुठली लोक इंटरेस्ट असतात जसं की मी एज्युकेशन जसं की आता आपण GDL साठी बनवतोय
तर आपण हे कॅन्सल करूया. GDL साठी बनवतो तर मी इथं काय करेन, स्टुडंट्स असं टाकेन. ठीक आहे, स्टुडंट्स. तर ते ऑटोमॅटिक स्टुडंट्स एज्युकेशन येतात. आता हे इंजिनिअरिंगचं स्टुडंट्स असतील तर मी इथं काय टाकेन, की इंजिनिअरिंग स्टुडंट. ठीक आहे, इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग स्टुडंट येतं लगेच त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे इंजिनिअरिंग स्टुडंट्स. त्याच्यानंतर एमएससी जर समजा मी तर एमएससी टाकलं, एमएससी मास्टर इन सायन्स, तर मग ते एमएससीच्या रिलेटेड सगळे रिझल्ट यायला चालू होतात. समजा मी ते इंजिनिअरिंग टाकलं की मला इंजिनिअरिंगच्या मुलांना टार्गेट करायचं, तर मग इंजिनिअरिंग येतं. हे तुम्ही असे ऍड करत जायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली, जसं की आता तुम्हाला इथं दिसायला लागलंय उजव्या साईडला एस्टिमेटेड डेली रिझल्ट काय असतील. तर साधारणपणे रीच म्हणजे किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता. तर साधारणपणे 13,000 ते 39,000 हा डेली रीच असू शकतो. म्हणजे मिनिमम 13,000 आणि मॅक्सिमम 39,000 आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी रीच आपल्याला मिळेल आणि लीड्स मिनिमम 4 मिळणार आणि मॅक्सिमम 13. ह्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला लीड्स मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट ऍड साठी तुम्ही इथं सेव्ह ऑडियन्स म्हणून सुद्धा करू शकता. जो आपण वर आता सगळं सेव्ह केलेलं आहे ते सगळं सेव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला नेक्स्ट ऍड जेव्हा तुम्ही बूस्ट कराल तेव्हा तुम्हाला फारशी परत मेहनत घ्यायला लागणार नाही. आता आपण नेक्स्ट करू. इथं उजव्या कोपऱ्यात नेक्स्ट बटन आहे. नेक्स्ट वर क्लिक करूया. येस, वर जाऊया आपण. नेम जे आपण मगाशी दिलं ते तुम्ही ऍड नेम देऊ शकता. तुमचा जो बिझनेस आहे त्याचं टेम्पलेट एक तयार होतं. समजा ABC समथिंग काहीतरी नाव दिलं. ठीक आहे. बाकी सगळं ऑफ राहू दे. त्याच्यात काही बघायची गरज नाही. आता हे महत्वाचं आहे. इथं आपण सॉरी, मगाशी आपण फेसबुक पेज सिलेक्ट केलं होतं ते डिफॉल्ट आलेलं आहे आणि त्याचा रिलेटेड जे इंस्टाग्रामचं पेज कनेक्टेड आहे ते आलेलं आहे. तुमचं फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं लिंक पाहिजे पेज. ठीक आहे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता इथं महत्वाचं आहे ऍड सेटअप आलेलं आहे. ठीक आहे. हे सिंगल इमेज और व्हिडिओ. सिंगल इमेज म्हणजे जसं की ते नावातच आहे की एक जर तुमची सिंगल इमेज असेल तर जसं की तुमचं पोस्टर आहे, जसं की तुमचं बॅनर आहे ते तुम्ही टाकू शकता किंवा एखादा व्हिडिओ तुमच्या ऍडच्या रिलेटेड, तुमच्या ब्रँडशी रिलेटेड जर एखादा व्हिडिओ तुम्ही केला असेल तर तो टाकू शकता. तर असेल म्हणजे की मोर दॅन 2 इमेजेस, मोर दॅन जर समजा 3-4 पेजची इमेजेस तर ते कॅरॅसल असते. तर मी आता सध्या इथं सिंगल इमेज सिलेक्ट करतो कारण मी तशीच त्यांची ऍड बूस्ट केली होती. ऍड मीडिया, डेफिनेटली ऍड मीडिया म्हणजे फक्त तुम्हाला एकतर इमेज ऍड करायची तर व्हिडिओ ऍड करायचा आहे. तर इथं ऍड मीडिया करून घेऊया. ऍड मीडिया ऍड इमेज येते आणि आता ही इमेज माझ्या ऍड्स मॅनेजर मध्ये इतक्या इमेजेस आहेत. पण तुम्ही जर ऍड्स मॅनेजर डेफिनेटली तुम्ही जर ऍड चालवली नसेल आधी किंवा नवीन एखादं बॅनर असेल तुम्ही अपलोड वर क्लिक करा. ते तुमच्या कम्प्युटर मधनं ती जी पर्टिक्युलर बॅनर असेल ते घेईल. सध्या मी माझ्याकडे जे आहे ते मी घेतो. ते माझ्याकडे म्हणजे मी घेतलेलं होतं ऑलरेडी त्यामुळे ते आहे. जसं की तुम्हाला हे आता ऑप्शन्स दिसायला लागलेत. हे मीडियाचे कुठला मीडिया म्हणजे आपली जी मीडिया फाईल आहे ती कशी दिसेल आहे. जे फीड्स असतात लाईव्ह फीड्स किंवा जे आपण स्क्रोल करत असतो वॉलवर तेव्हा अशी दिसेल. जेव्हा स्टोरीज आपण बघत असतो, स्टोरी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा ही ऍड अशी दिसेल उभी थोडीशी 9:16 ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा रिझल्ट सर्च करत असतो तेव्हा अशी क्रॉप बिप करायची गरज नाही. तुम्ही हे पर्टिक्युलर ह्या साईज नुसार सुद्धा इमेज बनवू शकता पण त्याची काही आवश्यकता होत नाही. ते बरोबर त्याचं ते दाखवलं जाते. नेक्स्ट करायचं फक्त आपण. ते ऑप्टिमाइज करणं इसेन्शियल आहे. ऑप्टिमाइज करतं ते. लगेच ऑप्टिमाइज झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं टेम्पलेट असं दिसतं. असं दाखवतं. आता सगळीकडे ऍड तुमची कशी दिसेल हे दिसेल बघा. ही अशी तुमची ऍड दिसू शकते. ठीक आहे. इथं डन करायचं. ओके. तर ही ऍड अशी दिसेल तुमची. हे 4 म्हणजे 6 मधले 4 रिव्ह्यू झालेत म्हणजे ह्याला ओके म्हणा. म्हणजे त्याची काही फारशी 6ला 6 व्हायला पाहिजे असं काही गरज नाहीये. तरी सुद्धा चांगले रिझल्ट मिळतात. हेडलाईन, प्रायमरी टेक्स्ट म्हणजे आता समजा ही प्रायमरी टेक्स्ट इज इम्पॉर्टंट. आता प्रायमरी टेक्स्ट तुम्ही अ, तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड प्रायमरी टेक्स्ट टाका. समजा ABC समजा GDL अकॅडमीचं तर मी याच्यात टाकेन की वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट इन पुणे फॉर कॅट क्लासेस. ठीक आहे. असं मी टाकेन. ते त्याचे व्हेरिएशन AI थ्रू जनरेट करून आपल्याला आणखीन थोडे व्हेरिएशन्स देतं. यातलं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. दिसेल बघा हे प्रायमरी टेक्स्ट. ठीक आहे. हे प्रायमरी टेक्स्ट असं दिसेल. ओके. ठीक आहे. आपण आता हेडलाईन टाकून घेऊया. मी तीच हेडलाईन ते मला आता आठवत नाही मी त्यांच्यासाठी कुठली हेडलाईन टाकली तर मी तीच हेडलाईन इथं कॉपी करून
पेस्ट केलेली तीच हेडलाईन मी देतो. ठीक आहे, आता हेडलाईन ते विचारेल. ठीक आहे, हेडलाईन म्हणजे इथं येते हेडलाईन, हे fp.com आहे ना, इथे येते हेडलाईन. तर मी तीच हेडलाईन देतो. तर मला आता आठवत नाही कुठली हेडलाईन दिलेली होती मी तिला. जसं की तुम्ही बघताय हेडलाईन आपली आलेली आहे. आता हे कॉल टू ऍक्शन. आता सॉरी, हे पहिला झालं डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शन म्हणजे तुमची पर्टिक्युलर ह्या बॅनर बद्दल कशाची ऍड आहे, तुमचा बिझनेस काय आहे, कोणतं तुमचं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट घेऊन काय बेनिफिट होणार कस्टमरला, याचं सगळं थ्रू आउट डिस्क्रिप्शन तुम्ही इथे द्या. याच्यामध्ये व्हॉट्सअप नंबर देखील मेन्शन करा. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक मेन्शन करा. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट अस पासून सगळे डिटेल्स तुम्ही या डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकता. हे किती 5,000 कॅरेक्टर्सचं असतं बहुतेक. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता. डिस्क्रिप्शन द्या आणि त्याच्यानंतर हे कॉल टू ऍक्शन C2A. तर हे कॉल टू ऍक्शन मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुमचं प्रोडक्ट जसं की आता माझं प्रोडक्ट हे एज्युकेशनल आहे, तर मी लर्न मोर टाकेन. जर तुमचं एखादं वेगळं प्रोडक्ट असेल तर तुम्ही ऑर्डर नाव म्हणून टाकू शकता किंवा गेट अप असेल. पण युजली लर्न मोर इज आयडियल कंडिशनला लर्न मोर टाकलं तर बेटर आहे. लर्न मोर आपण टाकून पुढे जाऊया. तर हे मेसेज टेम्पलेट वगैरे हे सगळं तुम्ही इग्नोर करा. ह्याची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. हे न्यूज ऍड कॉपी याची ऍब्सोल्युटली काही आवश्यकता नाही. हे URL पॅरामीटर काही गरज नाही असं घ्यायची. ठीक आहे. हे इंस्टाग्राम फीड हे ऑटोमॅटिक ते भरतंय. जस्ट इथं पब्लिश करा. तुम्ही जसं इथं पब्लिश बटन दाबलं की तुमची ऍड स्पॉन्सर्ड कॅटेगरीमध्ये बूस्ट झालेली असेल आणि ती रिव्ह्यूला ते साधारणपणे एक माझ्या मते 2-3 तास घेतात आणि मग ती ऍड रिव्ह्यू होऊन ती ऍड रन झालेली असते. मग ती तुम्हाला इथं कॅम्पेन म्हटल्यानंतर तुम्ही इथं कॅम्पेनवर क्लिक करा. इथं कॅम्पेनवर क्लिक केलं ना की तुम्हाला आतापर्यंतचे सगळे कॅम्पेन्स किंवा तुमचं आता ज्यांनी पहिल्यांदाच केलं असेल त्यांचं पहिलंच कॅम्पेन दिसेल. पण कॅम्पेन्स इथं दिसतात. जस्ट अ मोमेंट. ठीक आहे. तर इथं कॅम्पेन म्हणून येतं. इथं कॅम्पेनला तुम्ही क्लिक केलं ना, की तुमचे सगळे कॅम्पेन्स इथं दिसायला चालू होतात. ठीक आहे. आता हे माझे ऑलरेडी असं इथं तुम्ही फिल्टर लावू शकता कुठल्या ते कुठल्या डेटचा हवाय ते. तर बाकी सगळे तुम्ही याच्यामध्ये जसं की ही आता आपण ऍड क्रिएट केली होती, ही इथं दिसते बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं व्ह्यू चार्ट्स केले. की त्याच्यानंतर आता हे ऍक्च्युली आता ही ऍड रन झालेली नाहीये कारण ती खूप अर्धवट होती. तर ती रन करण्यात काही पॉईंट नव्हता. त्यामुळे मी ती केलेली नाहीये. पण त्याच्यानंतर इथे तुम्ही जेव्हा क्लिक करता ना, बॅक जाऊया आपण. इथं सगळं तुम्हाला ऍड पुन्हा एडिट करता येते. हे बटन करून तुम्ही कॅम्पेन ऑफ करू शकता तुम्हाला हवं तेव्हा. तुम्ही ऑन करू शकता. व्ह्यू चार्ट्स मध्ये तुम्हाला लीड्स कळतील, रीच कळतील, इम्प्रेशन्स कळतील, सगळं कळेल. आणि अशा पद्धतीने इथं आता इन ड्राफ्ट येते. जेव्हा तुम्ही ऍड पब्लिश कराल तेव्हा इथं प्रोसेसिंग म्हणून येईल आणि एकदा का प्रोसेसिंग झालं इथं ऍड ऍक्टिव्ह म्हणून येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही ऍड फेसबुक ऍड रन करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही फेसबुक ॲड रन करू शकता आणि मॅक्सिमम लीड्स किंवा ट्रॅफिक किंवा जे तुम्हाला एंगेजमेंट्स हवी आहे ती तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या वेबसाईटवर किंवा तुम्ही तुमच्या ब्रँडसाठी लीड्स मिळवू शकता. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर फायदेशीर वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत जाऊ दे. पर्टिक्युलरली हा व्हिडिओ मी अशासाठीच बनवला आहे की आपल्या ज्या मिडल एजच्या ज्या गृहिणी आहेत किंवा सर्वच जण जे मिडल एजचे ज्यांना थोडंसं लीड्स मिळवण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागते. कारण कसं असतं ते पर्टिक्युलरली त्याच व्हॉट्सअप ग्रुपला ते ॲड टाकत असतात आणि मग कधी लीड्स मिळतात, कधी लीड्स मिळत नाहीत. मग त्यांचा बिझनेस एक लेवलला येऊन स्टॅग्नंट होऊन जातो. तर मी मुद्दाम ह्यासाठी बनवलेलं आहे की त्या लोकांना पण हे कळू दे की मॅक्सिमम लोकांपर्यंत कसं पोहोचता येतं. लीड्स त्यांना पण मिळू देत. म्हणून मी हे फेसबुकचं एक ॲक्च्युली हा कोर्सेस खूप लोक पेड करतात. म्हणजे याच्यासुद्धा ₹500,000 ते घेत आहेत. पण पर्टिक्युलरली मी या लोकांसाठी की एक फ्री केलेला आहे. तर तुम्ही त्यासाठी तो कोर्स पूर्ण बघा. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. थोडंसं स्पीड वाढवलं तर झाले 1.5x मध्ये बघा. पण टोटल बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी ॲक्च्युली कसं आहे माझे पण खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या. काम आहे, घरात लहान बाळ आहे, बाकीचे थोडेसे प्रॉब्लेम्स चालू आहेत. पण ते सगळं करून सुद्धा मी आणि माझी बायको या यूट्यूबसाठी किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी कशा पोचता येतील याचा थोडासा
प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की मी आणखीन करू शकतो. कारण जास्तीत जास्त सपोर्ट द्या मला आणि आपण असेच मी तुम्हाला जे काही माझ्या बौद्धिक पात्रतेनुसार जे मी काही व्हिडिओ बनवीन ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू.